सन्माननीय चंद्रशेठ पाटील, आपल्या तुर्भेगावचे सन्माननीय माजी नगरसेवक, विद्यमान जिल्हाध्यक्ष शरद पवार गट यांच्या हा वाढदिवसानिमित्त आजचा हा दुसऱ्या सत्रातील पहिला सामना 30+ वर्सेस 40+, ज्यामध्ये नाणेफेक हे 40+ संघाने जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. ह्या दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलेला आहे. खरोखरच 40+ने 30+ आणि ह्या तरुणाबरोबर सामना जिंकणं म्हणजे खरोखरच एक अभिमानाची गोष्ट म्हणावं लागेल. कारण उतारवय म्हटलं तर फिटनेस ठेवणं हे प्रत्येकाच्या हातात असतं आणि क्रिकेट असलंच पाहिजे, पण त्याचा अतिबाऊ नसावा. तरुणांना एक एक संधी असते, सुवर्ण संधी, आपलं कौशल्य दाखवण्याचं. तर क्षेत्ररक्षणासाठी सज्ज राहतोय ते म्हणजे 40+ संघ आणि सलामीची जोडी आहे ती म्हणजे संकेत आणि अजय. दुसऱ्या सत्रातील दुसरं षटक हे चॅलेंजर असेल, चॅलेंज ओव्हर असेल, याची नोंद घ्यायची. ह्या चॅलेंज ओव्हरमध्ये 16 रन असतील, याची नोंद घ्यायची आहे दोन्ही संघाने. संकेत आणि अजय स्ट्राईकला तो अजय, संकेत, आणि नॉन स्ट्राईकला तो अजय. तर अरुण पाटील 40+चा ज्येष्ठ खेळाडू, यांनी 50शीही पार केलेले, सर्वसाधारण तो 53 ते 54 वर्ष वयात बसतोय असा हा अरुण पाटील. आणि हा मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसतोय. चांगला चेंडू होता, उजव्या एष्टी बाहेरचा चेंडू, मारण्याचा प्रयत्न फसतोय. संकेत याचा निर्धाव चेंडू होतोय. धावसंख्या रोखली जाते. पुन्हा एकदा अरुण पाटील, राईट आर्म, लेफ्ट आर्म, ओव्हर द विकेट, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र चेंडू सरळ मिड विकेटच्या क्षण पटकारला आहे, तिथे जितू हा चेंडू अडवतो आणि एका धावेत फक्त रूपांतर करतोय. बिनबाद एक अशी ही 30+ संघाची धावसंख्या. पुन्हा एकदा अरुण पाटील 8 ते 10 पावलांचा रनरअप, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आणि हा मारण्याचा पुन्हा एकदा चांगला प्रयत्न फसतोय. संकेत याचा चांगला चेंडू मला लागला अरुण पाटील याचा. शॉर्ट ऑफ डिलेव्हरी, अतिशय सुरेख चेंडू आणि निर्धाव होतो फक्त एकच धाव ही 30+ संघाची. पुन्हा एकदा अरुण पाटील, थोडंसं क्षेत्ररक्षण, आणि हाता मात्र खूपच उजव्या एष्टी बाहेरचा चेंडू, नकारात्मक चेंडू होतोय. निर्धाव चेंडूने धावसंख्येत भर पडते आणि धावसंख्या होती ती 2. बिनबाद 2. पुन्हा एकदा अरुण पाटील, आता पुन्हा एकदा त्या दिशेने, मात्र पुन्हा एकदा निर्धाव होतोय. 2 चेंडू त्याने उजव्या एष्टी बाहेरच्या टाकल्यात. अरुण पाटील पुन्हा एकदा, आता मात्र झेल होतोय का बघा, आणि हा झेल अतिशय सुरेख. पहिला धक्का बसतो 30+ संघाला. 3 बाद 1 अशी ही 30+ संघाची धावसंख्या. अतिशय चांगला चेंडू म्हणावा लागेल. दोन चेंडू त्यांनी अरुण पाटलांनी मात्र उजव्या यशेवर वाईट टाकले.
आणि तिसऱ्या चेंडूवर मात्र झेलबाद केलं संकेतीला. धावसंख्या होते ती 3-1 अशी. 30+ संघाची धावसंख्या पुन्हा एकदा. अरुण पाटील सज्ज आणि संख्येची जागा घेतो तो. फक्त 4 षटकांचा सामना राहील याची नोंद घ्यायची दोन्ही संघाने. दुसरं षटक चॅलेंज ओव्हर असेल 16 धावांचा. पुन्हा स्वप्नील. आता मात्र चेंडू जातं स्क्वेअर लेगच्या दिशेने. तिथे चेंडू अडवतोय मात्र एकच धाव. अशोक मामा याने चेंडू आपल्या फॉलो थ्रू मध्ये अडवलं आणि धावसंख्या होती ती 4. शेवटचा चेंडू अतिशय सुरेख गोलंदाजी म्हणाला अरुण पाटील याची. कारण आत्तापर्यंत आपल्या ह्या षटकामध्ये फक्त 4 धावा दिल्यात. त्यामध्ये फक्त 2 धावा त्यांनी चेंडू फळीने टोलावलेला आहे आणि हा मात्र चेंडू सरळ लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या दिशेने. तेव्हा थोडा गचाळ क्षेत्रक्षण त्याचा पुरेपूर फायदा या दोन्ही फलंदाजांनी घेतलं आणि 2 धावा धावून काढल्या. धावसंख्या होते ती 6. आता मात्र चॅलेंजवर असेल याची 40+ संघांनी नोंद घ्यायची आणि 30+ संघाने जर 30+ संघाने ह्या षटकात 16 धावा मारल्या तर त्याची जर 16 किंवा त्याहून अधिक मारल्या तर धावसंख्या प्लस होतील, अर्धे प्लस होतील. नाही मारल्या तर मायनस वजाबाकी. तर संजय हा संघाच्या वतीने दुसरं स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक टाकेल. संजय स्वप्नीलसाठी थोडंसं लॉंग ऑन लॉंग ऑफ मिड विकेट अशी क्षेत्रक्षण व्यूहरचना. पुन्हा एकदा संजय. आता मात्र मारण्याचा प्रयत्न बघूया जितेंद्र आणि या जितेंद्रच्या हातात सरळ झेल आणि पहिल्या षटकात रस्ता दाखवतो तो म्हणजे स्वप्नीलला संजय पाटील. दुसरा धक्का बसतो तो 30+ संघाला. 2-6. गेल्या 2 दिवसापासून चांगली पर्जन्यवृष्टी होतोय. वरुण राजा चांगला सुकला. पुन्हा एकदा संजय. आता मात्र मारण्याचा प्रयत्न. चेंडू निर्धाव होतोय. चेंडू फळे लागला नाही त्यामुळं चेंडू निर्धाव होतोय. धावसंख्या होते ती 6. 2-6. शेवटी कसं आहे वयाचा हे असतो बघूया. आणि हा मात्र त्रिफळाची तर 40+ संघाने 30+ संघाला एक आव्हान दिलं होतं की याही सामन्यात आम्ही त्यांना पराजित करू. बघूया. जर तर ज्या गोष्टी असतात क्रिकेट हे अनिश्चिततेचं खेळ असतं पण या वयात आव्हान देणं म्हणजे खरोखर सकारात्मक गोष्ट असते आणि ते तसं त्यांनी करूनही दाखवलं. कारण आत्तापर्यंत संजय पाटील यांना आपल्या ह्या षटकात एक झेलबाद एक त्रिफळाची असे 2 फलंदाज बाद केले आणि संघाची स्थिती 3-6 अशी करून ठेवली आहे. आता मात्र उंचावर मारले. पुन्हा बघूया. हा मात्र चेंडू सीमारेषे बाहेर. षटकार. ह्या चॅलेंजर ओव्हरमध्ये 16चा टार्गेट आहे. त्यापैकी फक्त 6 धावा कुठून काढल्या आहेत. आता या 3 चेंडूमध्ये 10 धावा 30+ला काढायच्या आहेत. 2 चेंडूमध्ये माफ करा. 2 चेंडूमध्ये म्हणजे जवळ पुन्हा 2 षटकार लागतील किंवा एक चौकार षटकार. बघूया. धावसंख्या 12. आता मात्र मारण्याचा प्रयत्न फसतोय आणि चॅलेंजरला खरंच आव्हान दिलं संजय पाटील यांना 40+नं. फक्त
शेवटच्या शेवटच्या चेंडू धावसंख्या 12, 3 बाद 12 अशी 30+ अंकाची धावसंख्या. आता मात्र चेंडू पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने जातोय. तिथे मात्र 2 धावा. बघूया झेलबाद आणि धावची धोण्याचा प्रयत्न फसतोय. 4 धावा ह्या वजा केल्या जातात याची नोंद घ्यायची आहे 30+ संघाने. त्याच्यामुळं ज्या 14 धावा होत्या त्याच्यातनं 4 धावा ह्या वजा केल्या जातात आणि धावसंख्या फक्त 10. 2 षटकं संपली. 2 षटकात धावसंख्या होते ती 3 बाद 10. जर 16 काढल्या असतात तर कदाचित 30+ प्लस झाला असता. आणि पुन्हा एकदा सुनील पाटील बघूया फलंदाज आहे तो म्हणजे संकेतसाठी आणि मारण्याचा प्रयत्न झेल होतो. बघूया आणि हा झेल सुटला आहे प्रशांतच्या हातून. आणि हा एक धावसंख्या 1 धावसंख्या होते ते 11. तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीला 30+ अंकाची धावसंख्या होती ते 11. पुन्हा एकदा सुनील पाटील सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलटॉसमध्ये चेंडू जातो सरळ लॉंग आणि मिड विकेटच्या दिशेने. जितेंद्र चेंडू अडवतोय आणि मात्र एकच धाव. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतो पण थोडासा बचावात्मक पवित्रा म्हणावं लागेल. धावसंख्या 12, 3 बाद 12 अशी ही 30+ संघाची धावसंख्या. पुन्हा एकदा सुनील स्वप्नीलसाठी सिनूसाठी माफ करा आणि मारण्याचा प्रयत्न फसतोय. निर्धाव होतोय चेंडू. धावसंख्या होती ती 12. सुनील पाटील अतिशय सुरेख गोलंदाजी जसं संजय पाटीलने टाकले. आणि मात्र हा षटकार सरळ चेंडू लॉंगॉनच्या दिशेने सीमारेषेबाहेर. धावसंख्या होती ती धावसंख्या 3 बाद 18 अशी ही 30+ संघाची धावसंख्या. पुन्हा एकदा सुनील जो बिमर टाकण्यात ज्याचा हातखंडा आहे, ज्याला बिमर बॉय म्हटलं जातं, असे सुनील पाटील पुन्हा एकदा. आता मात्र पुन्हा एकदा बघूया आणि हा झेल सुटला आहे. कॅच विन द मॅच असं म्हटलं जातं पण इथे हा झेल सोडलेला आहे आणि धावसंख्या होते ते 19. 3 बाद 19. आता काहीच आहे दोघे फलंदाज मात्र थोडासा किल्ला लढवत आहेत कारण मगाशी जवळजवळ पडझड झाली होती 30+ संघाची. पुन्हा एकदा सुनील पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट आणि हा सुरक्षित असा फटका परंतु एक धाव घोषित. धावसंख्या होते ते 20. तीन षटकं संपली. 3 षटकात धावसंख्या होते ते 20. अतिशय आव्हान दिले म्हणावं लागेल. शेवटचं षटक 4थं षटक टाकावं लागेल ते 40+ संघाला. चला आमचे विकास एक कोणी गोलंदाज दुसरा षटक टाकू शकत नाही. विकास सर सांगतात 5 आणि संजय पाटील 4 षटकं. सध्या 30+ संघाची अशी वेळ आली रोशन पाटील की 1 ओव्हर एक्स्ट्रा पाहिजे त्यांना. गंभीर परिस्थितीत आहे आणि आडव्या बॅटने पाहायचं आहे.
षटकार. आणि मॅच चालू होण्याच्या पहिल्याच रोशन पाटील 40+ वाल्यांनी आव्हान दिलं होतं का बी टीम पण आम्ही 30+ ला हरू. तर बघू आता पुढे काय होतोय. बघू हे आव्हान असतंच क्रिकेटमध्ये. सनस राईट आर्म राऊंड विकेट आणि पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न बसतो. पहिल्या चेंडूवर मात्र षटकार खेचून काढला आणि धावसंख्या पोचली ती 3/26. आता मात्र काही थोडासा संघ स्थिरावला आहे, कारण मगाशी जी पडझड झाली होती संजय पाटलांनी पूर्णपणे दाणादाण केली होती ती 30+ संघाची, ती आता मात्र काहीशी थोडी स्टेबल होते. पुन्हा एकदा सनस. आता मात्र चेंडू जात आहे सरळ मार्गी जातोय आणि मात्र एकच धाव तिथे सुजित याचा चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या 27. 3/27. शेवटचं षटक सनस टाकतायत संघाच्या 3 स्वतःचं ते पहिलं 4 षटकांचा सामना, ज्यामध्ये 70 धावा पटकारल्या 30+ संघ. आणि पुन्हा एकदा सनस राईट आर्म राऊंड विकेट. पुन्हा एकदा चांगला चेंडू निर्धाव होतोय. खरोखरच थोडंसं आव्हान म्हटलं तरी काही म्हणायला हरकत नाही आहे. 40+ संघाने दिलेलं आव्हान, त्या पद्धतीने गोलंदाजही करतात ते. फक्त शेवटचे 2 चेंडू बघूया, 2 चेंडूमध्ये किती आणखी धावा फलकावर लागत आहेत. आता मात्र उंचावरून एकच धाव घोषित होते. धावसंख्या 28. 3/28. शेवटचा चेंडू सणस टाकतील राईट आर्म राऊंड विकेट. 10 ते 15 पावलांचा रनअप. आता मात्र मारण्याचा प्रयत्न फसतो आणि पुन्हा एकदा निर्धाव होते. धावसंख्या 29 आणि 30 धावांचं आव्हान ठेवलं ते 40+ संघासमोर. 24 चेंडूमध्ये 30 धावाचे पटकन धावून काढायचे आहेत 40+ संघाला. बघूया हे आव्हान पेलतं का, कारण त्याने आव्हान दिलेलं आहे. तर मी आपली रजा घेतोय, कारण मला एका भजनाच्या कार्यक्रमाने जायचं असल्यामुळे मी आपली रजा घेतो. रामकृष्ण हरी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाला वंदन करून निश्चयाचा मामेरू बहुजनांचे आधारू अखंड शिस्तीचा निर्धारू श्रीमंत योगी राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा. ऐकवीरा समोर नतमस्तक होऊन आजच्या या दिवसाला या ठिकाणी होती सुरुवात. पहिली मॅच आपण पाहता एक्झिबिशन मॅच तुर्बे 30+ आणि त्यांच्या विपक्षात तुर्बे 40+. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या स्कोर बोर्डवर 29. 30 धावांचं लक्ष या मॅचमध्ये ठेवलंय. फोर्टी प्लस टीम आपण कृपया थोडंसं आतमध्ये बसा. जी बाउंड्री लाईन त्याच्या आतमध्ये आपण थांबायचं ही विनंती असेल. 30 धावा या मॅचमध्ये पूर्ण केल्या पहिल्या इनिंगमध्ये 30+ संघाने आणि 40+ संघासमोर 30 धावांचं लक्ष ठेवलंय. येणारे 24 बॉल आणि 30 धावा कशा प्रकारे पाठलाग होईल या मॅचमध्ये. एका बाजूने डिपेंड करायचे तर एका बाजूने चेस. आपण स्पर्धा पाहत आहे. एक दिमागदार आयोजन, अविस्मरणीय क्षणांना साक्ष देणारी स्पर्धा. श्री चंद्रकांत रामदास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेली स्पर्धा. प्रथम पारितोषिक 1 लाख रुपये, त्याचबरोबर द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 50,000 रुपये. ओपन हाफमधील मॅच या ठिकाणी रंगताना आपल्याला पाहायला भेटतील. उभ्या महाराष्ट्राची परंपरा म्हणजे अतिथी देवो भवई, भारताची दाराई स्वागत करून तुमची आम्ही पालतोय परंपरा. याच परंपरेनुसार आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, मान्यवरांचं, दर्दी प्रेक्षकांचं सहर्ष हार्दिक शुभ स्वागत. टीम हर्डल मैदानाच्या आतमध्ये गेम प्लॅन केले जात आहेत. कशा पद्धतीने धावा रोखायच्या एका बाजूने बनवायच्या आहेत.
बनल्या जातील की रोखल्या जातील हे सुद्धा पाहायचं आहे. प्रश्नचिन्ह या मॅचमध्ये असतील उपस्थित, परंतु अनेक साऱ्या प्रश्नांचं उत्तर बॅटिंगमधनं आणि बॉलिंगमधनं द्यायचं आहे. क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटची अविस्मरणीय दुनिया, रामधनु क्रीडांगण आणि त्यावर रंगणारा हा क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा. ओपनिंग पेयर मैदानाच्या आतमध्ये दाखल. संजय आणि त्याच्या सोबतीला जीतू. क्षेत्ररक्षण सेट केलं जाईल. ओपनिंग पेयर सुद्धा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. संजय आणि त्याच्या सोबतीला जीतू. जबाबदारीने बॅटिंग एका बाजूला करायची, एका बाजूने जबाबदारीने बॉलिंग. जबाबदारी पार पाडायची आहे क्रिकेटमध्ये आणि ज्या ज्या वेळेला तुम्ही जबाबदारी पार पाडता त्या वेळेला तुम्ही नक्की विजयी होता. दोन्ही टीमला जिंकायचं, जिंकण्यासाठी अट्टासाने प्रयत्न नक्की या मॅचमध्ये होतील यातील मात्र शंका नाही आहे. कारण मॅच महत्त्वपूर्ण असेल. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी मॅच आता प्रेक्षकांच्या भेटीला. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहताय एका बाजूला 30+ तर एका बाजूला 40+. अफलातून मॅच. पावसाळी रबल बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहताय. निसर्गरम्य वातावरण आणि या वातावरणामध्ये चालू असणारी अफलातून मॅच प्रेक्षकांच्या भेटीला सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहताय. स्ट्राईक एंडवर बॅटर संजय, नॉन स्ट्राईकला बॅटर जीतू, बॉलिंग मार्कवर बॉलर स्वप्नील. स्वप्न दोघांना या मॅचमध्ये करायचे साकार. आतापर्यंत जर बेस्ट वर्सेस बेस्टचा मॅचचा विचार केला तर आतापर्यंत अनेक सामने एका विरुद्ध एक या टीम केले आहेत. 40+ टीमने सुद्धा 30+ला हरवण्याचा रेकॉर्ड केला आहे. परंतु या मॅचमध्ये कोण कशा पद्धतीने रेकॉर्ड आपल्या नावावर करेल येणारी बेल सांगून जाईल. पहिला बॉल क्विकर वन होता. टीट फॉर टॅट. जसं तसं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये 30+ टीम सुद्धा देते. आलाय पहिला बॉल डॉट. पहिला बॉल डॉट. चांगली बॉलिंग. बॉलर स्वप्नील चांगल्या टप्प्यावर बॉल टाकला. लेन सुद्धा चांगली होती, लाईन सुद्धा चांगली होती. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. डॉट बॉल. नेक्स्ट बॉल पुढे टाकला होता. थोडीशी बॅटची कडा लागली. बॉल डिक्लस झोनमध्ये ट्रॅव्हल. एक धाव धावपलकावर. धावसंख्या स्कोरबोर्डवर टीमची टोटल 1. दोन बॉलचा खेळ समाप्त. धावसंख्या स्कोरबोर्डवर 1 धाव. नेक्स्ट बॉल फाईन लेग रिझनमध्ये बॉल ट्रॅव्हल. लेग लान्स करण्याचा प्रयत्न होता. लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव. पुन्हा एक सेन्सिबल क्रिकेट आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. पार्टनरशिप बिल्डअप करण्याचा प्रयत्न आणि पार्टनरशिप क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाची गोष्ट असते आणि तीच ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला करते आहे. धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचली. 3 धावा. 3 बॉलचा खेळ 2 धावा. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त. चौथा बॉल. आणखी एक 30 थरार बॉल बॉलर स्वप्नीलने फेकलाय. चांगली बॉलिंग स्वप्नील करतोय आपण पाहताय. संघर्ष आता या मॅचमध्ये 40+चा चालू झालाय. न संघर्ष न तपलीके फिर क्या मजा जीने में, तूफा भी रुक जाएगा जब लक्ष्य होगा सीने में, पसीने से लिखे हुए कागज कोरे नहीं होते, जो करते हर दर मेहनत उनके सपने अधूरे नहीं होते. नेक्स्ट मॅच कनक 11 बांडूप आणि त्यांच्या विपक्षात गोपी 11 ठाणे. दोन्ही टीमचा कॅप्टन रिपोर्टिंग करा. नेक्स्ट मॅच आपण लगेचच पुढील मॅचचा टॉस करतोय. गोपी 11 ठाणे आणि कनक 11 बांडूप. आणखी एक मोठी मॅच ओपन हाफमध्ये रंगेल. चांगली बॉलिंग बॉलर स्वप्नील आतापर्यंत करतोय. 5 बॉल फेकलेत. एक विकेट सुद्धा कॅरी केली आहे. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. धावसंख्या स्कोरबोर्डवर फक्त नि फक्त 2 धावा. चांगली कामगिरी आतापर्यंत स्वप्नीलची आपण बॉलिंग माध्यमातून पाहत आहे आणि अशाच प्रकारची बॉलिंग करायची आहे 30+ला. परंतु खूप चांगल्या प्रकारची बॅटिंग आता करावी लागेल 40+ टीमला. नेक्स्ट ओव्हर सुद्धा चॅलेंज ओव्हर असेल. त्या ओव्हरमध्ये अतिरिक्त धावसंख्या बनवायची असेल तर जास्त धावसंख्या आपण बनवली तर प्लस होतील, कमी बनवली तर मायनस होतील.
आणखी एक बॉल स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, आणखी एक बॉल डॉट. सुरेख बॉलिंग. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या स्कोरबोर्डवर फक्त आणि फक्त 2 धाबा आणि 1 विकेट. फुटबॉलचा स्कोर आपण स्कोरबोर्डवर पाहताय. 30 धाबांचं लक्ष ठेवलंय या मॅचमध्ये. 2 झालायत, अजूनही 28 धाबांची गरज 18 बॉलमध्ये. 18 बॉल येणारे खूप महत्त्वपूर्ण असतील मॅचमध्ये. प्रत्येक बॉल आता महत्त्वाचा असेल. चॅलेंज ओव्हर असेल महत्त्वपूर्ण ओव्हर या मॅचमधली. बॅटरला अटॅकिंग दर्जाचा क्रिकेट आता पेश करायचा आहे. एका बाजूने चांगली बॉलिंग करायची आहे बॉलरला, कारण चॅलेंज ओव्हर असेल. दोन्ही टीमकडे संधी असेल, पण संधीचं सोनं या मॅचमध्ये आता करायचं आहे बॅटरला आणि बॉलरला. कोण बनेल हिरो, बॅटर की बॉलर? बॉलिंग मार्कवर बॉलर चीनू. नेक्स्ट मॅच या ठिकाणी आम्ही अनाउन्समेंट करतोय. गोपी 11 ठाणे आणि त्यांच्या विपक्ष कनक 11 भांडूप. दोन्ही टीमचा कॅप्टन आपण लगेचच या ठिकाणी उपस्थित व्हा. आपण पुढील मॅचचा लगेचच करतोय टॉस. पहिला बॉल राईट आर्म राऊंड विकेटने ऑन साईडला पुल करत असताना नो बॉलचा इशारा. बीमर बॉल. 2 धाबा. नो +1. हाईट पॅक्ट थोडंसं या बॉलवर इम्पॅक्ट करत होता. अगदी कमरेच्या वर बॉल होता. फ्रीची संधी आता बॅटरकडे. चॅलेंज ओव्हर आपण पाहताय. नो +1 अर्थातच 2 धावा. पहिली ओव्हर सुरेख पाहिली आपण स्वप्नेची, तदनंतर चीनूचा बीमर. मॅचमध्ये आता थोडंसं कमबॅक करून देतोय 40+ संघाला. सुरेख स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हरला बॉलला उडवलंय, फेकून दिलाय बॉल. सीमा रेषा पार. 6 षटकार. धावसंख्या स्कोरबोर्डवर तब्बल वेगाने प्लाय होईल 6च्या मदतीने. 10 धावा धावफलकावर. 10 ऑन स्कोरबोर्ड. एक्स्ट्रा कव्हरला क्रिकेटचं मादक सौंदर्य. संजयच्या बॅटमधनं आपण पाहिला अफलातून सिक्सर. आता पाहू शकाल थोडंसं गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. 22च्या स्वरूपात 1 धाव, डिक्लेअर स्वरूपात प्राप्त. धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचते 11. 11 ऑन स्कोरबोर्ड. दुसऱ्या ओव्हरच्या 2 बॉलचा खेळ समाप्त. 11 धावा धावफलकावर. तू रख हौसला हो मंजर भी आएगा, पैसे के पास चल के समंदर भी आएगा. थक कर ना बैठे मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. कौन जीतेगा इस मैच को, मैच तो जारी है, कौन किस पे भारी है. 30+ की 40+. पुन्हा एकदा शॉर्ट ट्रॅकर बॉल पूल केलाय. अगदी लॉफ्ट स्ट्रोक. बॉल निघून जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईन, सीमारेषा पलीकडे. 6 षटकार. पंधरा धावा आतापर्यंत उभारलाय चॅलेंज ओव्हरमध्ये. फक्त 1 धावेची गरज चॅलेंज ओव्हरमध्ये, आणि 1 धाव जर पूर्ण झाली तर प्लस होतील. अर्थातच मॅच सुद्धा विजयी होतील. बॅट्समनची धावसंख्या सुद्धा डबल होईल. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये बॉल होता. मिड विकेटला उडवला. कॅचची संधी. कॅच ड्रॉप. 1 धाव सक्सेसफुल. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. स्ट्रेट रिझन मध्ये 4 धावा. मॅच फिनिश. मॅच या ठिकाणी विजय होते. 40+. हार्ड लक. अरुण यांच्याकडे दिलेले आहेत पैसे. अरुण यांच्याकडे पैसे दिलेत, ते तुम्ही वाटून घ्या. परत म्हणणार